हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईची तुंबाची राणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज ना सकाळी सकाळी खूप भूक लागली होती, तर म्हटलं हा रात्रीचा जो भात आहे ना, शिळा भात, तर तो म्हटलं मस्त असा कांदा टोमॅटो ते घालून परतून घेऊया म्हटलं. कारण राज पण ट्युशनला गेलेला होता आणि तोही येणार होता. त्यालाही खूपच आवडतो, तो त्याला पिवळा भात म्हणतो. तर त्याच्यासाठी पण म्हटलं कामात येईल नाश्त्याला. तर इकडे आता कांदा वगैरे टोमॅटो कट करून घेते आणि मस्त अशी फोडणी देते भाताला आणि मग नाश्त्यासाठी भात तयार होऊन जाईल. कारण कसं आहे ना, की जरी शिळा असला पण तरी त्याला परतून घ्यायचं तर अगदी पोहे बी अगदी लांब राहतात, खूप छान लागतो. शेंगदाणे वगैरे घालायचे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि मस्त जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची, हिरवी मिरची घालायची, खूप छान लागतो. तसंच आपण पोळ्या वगैरे जर का उरल्या असतील तर पोळ्यांचा पण तसा चुरा करून आपण परतून घ्यायचा, तर ते पण छान लागतं. आणि सारखं सारखं पोहे खाऊन पण कंटाळा येतो. त्यापेक्षा जर का असं काही उरलं असेल भात वगैरे किंवा चपाती, तर मी करूनच घेत असते ते. आणि आवडतो, सगळ्यांनाच आवडतो आमच्याकडे म्हणजे परतून घेतला तर. आणि बटाटे वगैरे उकळून आपण त्यात जर स्मॅश करून टाकले तर मस्त असे पॅटीस पण होतात. भातासोबत आपण भात घालून वगैरे असं पॅटीस तयार करू शकतो. पण आता ना मुलं म्हटलं की जास्त ऑइली काही नको म्हणे आम्हाला, तर म्हटलं चला आपण साधा फोडणीचा भात करूया आणि मस्त नाश्ता वगैरे होऊन जाईल म्हटलं त्यामध्ये. तर आता इकडे मी कांदा वगैरे कट करून घेते, नंतर फोडणी देणार आहे. आणि आज कसं शनिवार असल्यामुळे यांना पण सुट्टीच होती, पण ते थोड्या वेळ ऑफिसला गेले होते त्यांचं काम असल्यामुळे. आणि राज गेला होता ट्युशनला आणि लाडूबाईचा चाललेला होता तिचा अभ्यास. तर इकडे माझं आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती मला. तर म्हटलं आधी हे भाताचं परतून घेऊया आणि मग स्वयंपाकात आज मी ना वांग्याची भाजी करणार होती. आणि हे म्हणे अगदी पंक्तीत आपण खातो ना तशी झाली पाहिजे, म्हणजे लग्नात वगैरे आपण कुठे खाल्लेली असते ना, मग तशी त्यांना ती टेस्ट लक्षात होती आणि तशीच आपल्याला पाहिजे म्हणे आज भाजी वांग्याची, भरलेल्या वांग्याची. तर ती भाजी आज आपण करणार आहे आणि त्यासोबतच वरण भात चपाती असा काही बेत आहे आजचा. तर आता म्हटलं चला भात आपला मस्त असा परतून झालेला आहे गरमागरम आणि तो आता नाश्त्याला देऊन देते. राज पण ट्युशनवरून आलेला आहे, तर ते तर नाश्ता झाला की मग आता बाकी स्वयंपाकाची तयारी करेल मग. तर इकडे ना आता तूर डाळ आणि मूग डाळ दोघं मी वरणामध्ये घालत असते, म्हणजे वरण करण्यासाठी घेत असते. कारण नुसतीच तूर डाळ घेतली ना तर ते ॲसिडिटी झाल्यासारखं होतं. तर त्यामुळे मग म्हटलं दोघी डाळी थोड्या थोड्या घालू, म्हणजे मग वरण पण छान असं घट्ट येतं मूग डाळीमुळे आणि तूर डाळचंही प्रमाण कमी होतं मग वरणामध्ये. तर असं करते आता. नाहीतर आधी मी तूर डाळीचंच करायचे, पण काय माहिती तर सध्या ना ॲसिडिटी आणि मळमळ व्हायला लागतं ते वरण खाल्लं की. हल्ली काही डाळी पण व्यवस्थित भेटत नाही. आपण गावरान डाळी वगैरे शोधून आणल्या तर मिळतात त्या, म्हणजे ऑर्गॅनिक वगैरे आपण काही ठिकाणी मिळतात, ठराविक ठिकाणी. तर आता मी इकडे एक आहे मार्केटतून आणल्या होत्या ऑर्गॅनिक डाळी, तर बघूया आता त्याची टेस्ट कशी. तर आज तीच वापरणार आहे मी. आणि मूग डाळ पण थोडी घातलेली आहे. थोडं भिजवून ठेवते म्हटलं, डाळ धुवून नंतर मग करूया म्हटलं. तोपर्यंत इकडे टोमॅटो वगैरे आणि लसूणची पेस्ट वगैरे मग करून घेणार आहे मी, म्हणजे मग फोडणी द्यायला बरं पडेल. आणि फोडणी देताना ना त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण घालते, म्हणजे थोडासा वरणाला तिखटपणा येतो. एकदम साधं वरण होत नाही ते, म्हणजे जिऱ्या मोहरीची नुसतीच फोडणी देण्यापेक्षा. तर थोडंसं कमीत कमी 2 हिरव्या मिरच्या घातल्या छोट्या छोट्या की छान असा थोडासा तिखटपणा पण येतो फोडणीच्या वरणाला आणि छान टेस्ट पण लागतो. तर या ठिकाणी आता फोडणी दिलेली आहे मी. जिरं मोहरी घातलेली आहे, लसणाची पेस्ट घातली. लसणाची पेस्ट खूप जास्त नाही घालायची, अर्धा चमचा घालते मी. आणि त्यानंतर मग डाळी आपण भिजवून ठेवल्या होत्या त्या घातलेल्या आहे. आणि या मोठ्या कुकरमध्ये आता मला करायला लागतं आहे, कारण जो लहान कुकर आहे ना तर त्याचा वॉल खराब झालेला आहे, त्यामुळे त्याच्या शिट्ट्या होत नाही आहे आणि ते प्रॉब्लेम येतो आहे, असं ओतू जातं त्यातनं. तर आता बघते मी, म्हटलं बघूया आता नवा कुकर वगैरे घेऊ म्हटलं, थोडा छोटा, म्हणजे असं डाळी वगैरे शिजवायला किंवा थोडंसं काही करायचं असलं की भात वगैरे लावायला. त्यासाठी आता भाताचं पण इकडे मी पातेल्यातच करते आहे, ते सॉसचं पातेलं आहे. म्हटलं चला आता त्यातच भात करूया आपण, कारण कुकर तर म्हटलं खराब झालेला आहे तो. एक म्हणजे अजून 2 कुकर होते पण मी ते तिकडेच सोडून आली आहे धुळ्याला, कारण जास्त कुकर म्हटलं इकडे ऑलरेडी मी 3 कुकर आणलेले होते आणि खूप असे कुकर म्हटलं सगळे सामान जास्त होईल म्हणून मग आणला नव्हता. पण आता वाटते की आणायला पाहिजे होता, की आता कामात आला असता मला. तर म्हटलं बघूया आता, एक तर त्याला वॉल बसून आणायला लागेल, नाहीतर मग नवीनच कुकर एक छोटासा घेता येईल म्हटलं. तर आता इकडे
या बाजूला ना मी आता वांगे जरा धुवून घेतले आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत. मागची पूर्ण देठ आपल्याला काढायचं नाही, थोडंसं राहू द्यायचं आहे अर्धा इंच. आणि वरचं जे त्याचं साल असतं ना वांग्याचं, म्हणजे देठाजवळचे जो भाग पुढे आलेला असतो ना तो काढून घेते फक्त. आणि त्याला 4 वेळा असं चीर देऊन आपण ठेवून घेतलं आहे. तर त्यामध्ये ना मी मीठ आणि हळद असं लावून दिलं आहे, म्हणजे मग ते काळे पडत नाही आणि थोडेसे आपल्याला ते तेलामध्ये परतून घ्यायचे. तर इकडे आता मी जे भरायचं आपल्याला मसाला वांग्यामध्ये तो तयार करून घेते. त्यासाठी ना शेंगदाणे भाजून घेतले मी तव्यावर. चांगले शेंगदाणे भाजून घेतले की त्याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते शेंगदाणे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे. तर त्याआधी म्हटलं शेंगदाणे आता भाजून घेतले, ते गार होईपर्यंत म्हटलं. इकडे आता आपण ते वांगे जे मीठ आणि हळद लावून ठेवले होते तर ते थोडं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. अगदी थोडंच घालायचे, पोहेचे 1 ते 2 चमचे. तर इकडे आता ना ते वांगे टाकून देते तेलामध्ये. तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आणि त्यामध्ये वांगे टाकून देते, म्हणजे मग छान असे फ्राय झाले. खूप आपल्याला शिजवायचे नाही आहेत ते, फक्त तेलामध्ये परतून घ्यायचे आणि थोडेसे मऊ पडले की काढून घ्यायचे. म्हणजे कारण आपण त्यामध्ये ना जे वाटण आता तयार करणार आहेत आपण शेंगदाण्याचं खोबऱ्याचं, तर ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर त्यामुळे पुन्हा आपल्याला उकळी घ्यायची, म्हणजे शिजवायचे त्यांना. त्यासाठी मग ते खूप असे शिजवायचे नाहीत. आपल्याला थोडंसं जिरे घातलं आहे मी त्यामध्ये आणि वांगे त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. तर या ठिकाणी परतून घेते मी व्यवस्थित आणि थोडंसं झाकून ठेवणार आहे, म्हणजे मग छान त्यांना वाफ आली, थोडेसे मऊ पडले की मग आपण ते काढून घेऊया आणि त्यामध्ये मग बाकीचं वाटण आपण जे तयार करणार आहेत ते आपण भरून घेऊया. इकडे आता वरणाचं पण झालेलं आहे, शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आणि भात पण आपला झालेला आहे. त्या बाजूला आता मी नंतर कणिक करणार आहे. तर म्हटलं आता हे थोडंसं वांगे शिजले की मग करूया म्हटलं. तर लसूण वगैरे निवडून घेतलेला होता मी. लसूण, शेंगदाणे असं सगळं वाटण तयार करून घेतलं. लाल तिखट घातलं त्यामध्ये आणि 2 लवंगा, 2 मिऱ्या पण घातल्या, म्हणजे त्याही छान बारीक होऊन जातील म्हटलं मिक्सरला. तर त्यासाठी मग ते आपण काढून त्यामध्ये फिरवून घेतल्या. आणि आता हे वांगे बघू शकता तुम्ही, खूप आपल्याला फ्राय करायचे नाही, ते काढून घेतले डिशमध्ये. आणि जे तेल आहे उरलेलं त्यामध्येच थोडंसं तेल घालणार आहे परत आणि त्यातच आपण आता फोडणी द्यायची. इकडे आता तेल घातले, त्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालूया. हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, थोडासा गरम मसाला पण घालणार आहे मी, अगदी थोडासा, कारण आपण लवंगा आणि मिरी घातलेली होती त्यामध्ये, तर खूप तिखट नको व्हायला, ते फक्त फ्लेवरसाठी आपण घालणार आहोत. आणि शिमला मिरची पण घालणार आहे रंग येण्यासाठी. इकडे आता मीठ घातलं आहे चवीनुसार आणि छान असं आपल्याला कालून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे त्याला, म्हणजे मग ते जे कूट आहे ना जरा ते त्याचा गोळा होतो, नाहीतर मग ते सगळं निघतं आपल्या याच्यातनं, म्हणजे वांग्यांमधून निघून जातं ते तेलात टाकल्यावर आणि मग ते जळतं. तर थोडासा पाण्याचा हात लावणार आहे मी आणि त्यानंतर मग ते वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. खूप छान होतात अगदी, म्हणजे आपण जसं पंगतीत खातो ना बाहेर त्याप्रमाणे. आता इकडे मी थोडं पाणी घातलं आहे, वांगे शिजतील एवढं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मग सार उरेल असं या अंदाजाने पाणी आपल्याला घालायचं आहे. तर अजून थोडं पाणी घालून मी त्यांना झाकून छान असं शिजवून घेते. वाटलं तर मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार परत, कारण आपण आता पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. वांगे टाकायच्या आधी आपण तमालपत्राची फोडणी दिली होती त्याला, तेलात तमालपत्र घातलं आणि त्यानंतर भरलेले वांगे ठेवले आणि मग परतून घेतलं आहे. उरलेलं जे वाटण होतं ते पण त्यामध्ये घालून दिलं होतं मी. आणि आता वांगे छान शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे कणिक करून घेऊया, म्हणजे कसं कामाची गडबड होत नाही आणि पटापट स्वयंपाक होऊन जातो. कणिक भिजेल तोपर्यंत मग वांगे शिजतील आपले आणि मग आपण
पोळ्या वगैरे करायला घेणार आहे लाटायला. पण आता थोडंसं बाहेर जायचं होतं आणि म्हटलं तर पोळ्या आपण आल्यावरच करू म्हटलं गरम गरम. तर मग कणिक भिजून दिलं मी आणि भाजी भात वगैरे आणि वरण झालं होतं. तर म्हटलं बाहेर जाऊन येऊ आधी आणि मग नंतर आल्यावर गरम गरम पोळ्या आपण लाटून घेऊया म्हटलं. तर बाहेर गेलो होतो आणि बाहेर येताना ना खूप छान असे पेरू दिसले. तर ते पण घेतले आम्ही आणि ताजेच होते अगदी. तर मस्त त्या आजींनी पेरू दिले. इकडे आपली वांग्याची भाजी पण झालेली आहे आणि त्या ठिकाणी ना एक फ्रूट होतं. तर म्हटलं या फ्रूटचं नाव काय, आजींना विचारलं. तर बिचाऱ्या भोळ्या भाबड्या आजी म्हटल्या की तार फ्रूट आहे त्या फ्रूटचं नाव, पण त्याचं नाव ना स्टार फ्रूट असतं. पण आजींना काही बोलता येत नव्हतं. तर म्हटलं आपण ट्राय करूया म्हटलं. पहिल्यांदाच आम्ही पण टेस्ट करणार होतो. खूप असं एवढं काही म्हणजे खास नव्हतं, आंबट आंबट लागतं आणि चांगलं असतं, पण औषधी फळ आहे असं त्या म्हणत होत्या. तर म्हटलं आपण खाऊन बघूया. तर मग त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मस्त गरमागरम चपात्या घेतलेल्या लाटायला आणि मग सगळेजण आम्ही जेवणाला बसणार होतो. तर यांना पण थोडं ऑफिसला गेले होते तर लेट झालं होतं. मग सगळेजण एकत्रच बसलो जेवायला. तर म्हटलं चला आता मस्त गरमागरम चपात्या लाटून घेऊया म्हटलं आणि मग जेवायला बसूया म्हटलं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ना व्हिडिओ जर का आवडत असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि कमेंट्स पण करत जा व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. ह्या पाटावर ना खूप छान चपात्या होत आहे आणि अशा खाली लागत पण नाही. आपल्या लाकडी पाटावर कसं खाली लागतं आणि खराब होतं ते, म्हणजे कणिक वगैरे लागून मग ते आपल्याला खूप असं स्वच्छ करायला लागतं. तर या पाटावर तसं काही होत नाही. फक्त ओल्या कापडाने पुसलं चांगलं स्वच्छ किंवा धुतलं तर लागलीच निघून जातं आणि ठेवायलाही चांगलं आहे, सोपं आहे. म्हणजे तिथेच मी ड्रॉवरमध्ये म्हणजे ट्रॉलीमध्ये ठेवत असते. म्हणजे मग खूप आपल्याला इकडे तिकडे ठेवायची गरज पडत नाही आणि लागलीच तिथल्या तिथे मला चपात्या झाल्या की ठेवता येतं स्वच्छ करून. त्यानंतर जेवणं वगैरे आटोपले आणि बाकीची माझी किचनची क्लिनिंग झाली. सगळी कामं आटोपली. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी थोडंसं यांना बरं वाटत नव्हतं. मग डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टींचे म्हणजे कामांची परत पुन्हा सुरुवात रात्रीच्या कामांची. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना फ्रेंड्स एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असेच तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर कमेंट्स करत जा तशा आणि व्हिडिओ बघत राहत जा. तर फ्रेंड्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.